मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 12 ऑगस्ट रोजी भाजपच्या जालना जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन, आमदार बबनराव लोणीकर व आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीत तयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा. गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, वंचित व अन्यायग्रस्तांच्या न्यायासाठी हे कार्यालय समर्पित राहील. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर. भारतीय जनता पक्षाच्या जालना जिल्हा कार्यालयाच्या नव्या भव्य इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते दिनांक 12 ऑगस्ट रोजी जालना येथे होणार आहे. कार्यक्रमानिमित्त जिल्हा रेशीम कार्यालयासह विविध शासकीय इमारतींचे लोकार्पण व उद्घाटनही करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष पाहणी करून व्यासपीठ उभारणी, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, अग्निसुरक्षा, आपत्कालीन यंत्रणा, माध्यम प्रतिनिधीसाठी व्यवस्था तसेच नागरिकांच्या प्रवेश निर्गमनाचे नियोजन यांचा आढावा घेतला. कार्यक्रम सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले. प्रत्येक विभागाने परस्पर समन्वयाने काम करून कोणतीही गैरसोय होणार नाही यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी भाजप नेते तथा माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, भाजप ग्रामीण जालना जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे, भाजप जालना शहर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, जालना शहराच्या महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, अक्षय गोरंट्याल, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विविध शासकीय विभागाचे वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे नवे जिल्हा कार्यालय हे केवळ पक्षाचे प्रशासकीय केंद्र राहणार नसून ते सर्वसामान्य जनतेच्या आशा अपेक्षांचे आणि लोकसेवेचे केंद्र असेल. गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार, वंचित, पीडित तसेच अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे कार्यालय सातत्याने कार्यरत राहील. शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, नागरिकांच्या समस्या शासनापर्यंत प्रभावीपणे मांडणे आणि जनहिताचे रक्षण करणे हे या कार्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट असेल. पुढे बोलताना ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाने नेहमी अंत्योदय या विचाराला प्राधान्य दिले असून समाजातील दुर्बल, वंचित आणि गरजू घटकांच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य केले. जालना जिल्हा कार्यालय हे या विचाराचे प्रभावी केंद्र बनेल. कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी समन्वयाने कार्य करतील. प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे कार्यालय सदैव खुले राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या जालना जिल्हा कार्यालयाच्या नव्या वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आधुनिक सुविधा, प्रशस्त बैठक व्यवस्था आणि संघटनात्मक कामकाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेले कार्यालय भविष्यात जालना जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसह लोकसेवेचे प्रभावी केंद्र म्हणून ओळखले जाईल, अशी भावना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.